कधीकधी आयुष्यात असा टप्पा येतो ना, जेव्हा वाटतं सगळं संपलंय, सगळीकडे फक्त अंधार आणि कोणीच आपल्यासोबत नाहीये. पण अगदी अशा वेळी नेमकं करायचं काय? आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. कोणी साथ देत नसेल तर स्वामींची ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. चला तर मग सुरू करूया. बघा, आतून पूर्णपणे तुटल्यासारखं वाटणं, एकटं पडल्याची भावना, ही खूप स्वाभाविक आहे. कधी ना कधी प्रत्येकाच्या वाट्याला हे नैराश्य येतच. पण इथेच एक मोठं रहस्य दडलंय. महाराष्ट्रातील एका महान चमत्कारिक अवधूतांनी अगदी अशाच कठीण आणि अंधाऱ्या क्षणांसाठी एक अतिशय सोपा पण तितकाच प्रभावी मार्ग आपल्याला दिलाय. एक असं मानसिक आणि आध्यात्मिक सूत्र जे आपल्याला शून्यातून पुन्हा उभं करतं. ओके, तर आपण याच्या थोडं मुळाशी जाऊया. आपण बोलतोय साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल. आता त्यांचा ऐतिहासिक प्रवास बघा, खरोखरच थक्क करणार आहे. इसवी सन 1149च्या सुमारास हस्तिनापूरजवळ एक 8 वर्षांचा बालक अचानक प्रगट होतो. मग 1458मध्ये कर्दळीवनात समाधी आणि पुन्हा कित्येक वर्षांनी 1800च्या शतकात बद्रीवनात एका वारुळातून ते बाहेर येतात. अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देत अखेर 1856मध्ये ते अक्कलकोटला स्थिरावले. हा फक्त भूगोलाचा प्रवास नाहीये बरं का, हा एका अफाट आध्यात्मिक अधिकाराचा आणि लोककल्याणाचा प्रवास आहे. पण श्री स्वामी समर्थ हे केवळ एक नामस्मरण नाहीये, तर त्यामागे एका मोठ्या रहस्याचा उलगडा आहे. या नावाचा खरा अर्थ काय ते आता आपण डिकोड करूया. सगळ्यात आधी स्वामी या शब्दाची फोड बघूया. स्वा म्हणजे भस्मकरण किंवा स्वतःला पूर्णपणे समर्पित करणं, आणि मी म्हणजे आपला अहंकार, अज्ञान आणि मनातील ईर्ष्या. म्हणजे विचार करा, स्वामी हा एक प्रकारे आपल्याच मनाला दिलेला मानसशास्त्रीय आदेश आहे. माझा मीपणा, माझा अहंकार पूर्णपणे जाळून भस्म करा, असा त्याचा अर्थ होतो. एकदा का हा अहंकार नष्ट झाला की मग स्वतःबद्दलच्या सगळ्या शंका आणि भीती आपोआप दूर व्हायला लागतात. राईट? आणि आता वळूया समर्थ या शब्दाकडे. समर्थ म्हणजे काय? तर हा जो संसाररूपी भवसागर आहे ना, तो सहज पार करण्यासाठी आपल्या आत असलेलं स्वयंभू शिवत्व जागृत करणं, आपल्या आतली ती सर्वोच्च ताकद ओळखणं. म्हणजे या संपूर्ण नावाचा अर्थ असा होतो की आपला अहंकार नष्ट करून स्वतःमधील त्या प्रचंड शक्तीची जाणीव करून घेणं. म्हणजेच जेव्हा आयुष्यातली सर्वात कठीण वेळ येते तेव्हा आपण कधीच एकटे नसतो, ती समर्थ शक्ती आपल्यासोबत असतेच. आणि हीच गोष्ट अतिशय सुंदरपणे सिद्ध होते ती ऐतिहासिक पुराव्यांमधून. स्वामींनी हे तत्वज्ञान फक्त शब्दात नाही तर स्वतःच्या आचरणातून कसं सिद्ध केलं ते आता आपण पाहूया. आता इथे आपण 2 अतिशय विरुद्ध अशा ऐतिहासिक घटनांची तुलना करणार आहोत. एका बाजूला सत्तेचा भयंकर अहंकार आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्वस्व गमावल्याची टोकाची निराशा. स्वामी या दोन्ही टोकांच्या परिस्थितीला कसे सामोरे गेले हे बघितल्यावर खरोखरच आपण थक्क होतो. पहिली गोष्ट आहे बडोद्याच्या राजाची, श्रीमंत मल्हारराव गायकवाड. ह्या राजाला आपल्या संपत्तीचा आणि सत्तेचा प्रचंड गर्व होता. त्याला वाटलं, पैशाच्या जोरावर आपण स्वामींना बडोद्याला घेऊन जाऊ. त्याने कट रचला, स्वामींना एका बंद पालखीत बसवून ट्रेनने नेण्याचा प्रयत्न केला. पण गंमत बघा, स्टेशनवर जाऊन जेव्हा या राजाने पालखी उघडली तर आत कोणीच नव्हतं. पालखी पूर्ण रिकामी. अगदी चक्रावून गेला तो राजा. यातून स्वामींनी दाखवून दिलं की त्याला संपत्ती किंवा अहंकाराने कधीच विकत घेता येत नाही. आता याच नाण्याची दुसरी बाजू बघा. वामनबुवा नावाचे एक अत्यंत निरागस भक्त होते. आयुष्यात ते इतके खचले होते ना की त्यांनी चक्क सूरसागर तलावात उडी मारून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. ते पाण्यात बुडणार तितक्यात काहीही न सांगता चमत्कारिकरित्या स्वामी तिथे प्रगट झाले. त्यांनी वामनबुवांना पाण्याबाहेर काढलं. नुसतं काढलं नाही तर त्यांना रागावून विचारलं, मरण का पत्करतोस? प्रारब्ध तर भोगावेच लागते. स्वामींनी त्यांचा जीव तर वाचवलाच, पण त्यांच्या मनात आशेचा नवा किरण निर्माण करून त्यांना अतिशय शांत अशी झोप दिली. एका पूर्णपणे निराधार माणसाला त्यांनी जगण्याचा नवा आधार दिला. आणि हो, स्वामींची ही संरक्षक शक्ती फक्त त्यांच्यापुरती मर्यादित नव्हती. जे लोक इतरांबद्दल करुणा दाखवतात ना, त्यांच्या पाठीशीही ते ठामपणे उभे राहतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर 1870च्या भयंकर दुष्काळात देव मामलेदार नावाच्या एका अधिकाऱ्याने भुकेल्या लोकांसाठी चक्क सरकारी तिजोरीतून पैसे वाटले. नंतर जेव्हा वरच्या अधिकाऱ्यांनी तिजोरी तपासली तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला. तिजोरीतला एकही पैसा कमी झाला नव्हता. हे कशामुळे घडलं? तर निस्वार्थ करुणेला मिळालेल्या स्वामींच्या पाठिंब्यामुळे. आता ह्या माहितीतली सर्वात रंजक गोष्ट अशी आहे,
की स्वामींची कृपा कोणत्याही धर्म, जात किंवा देशापुरती मर्यादित नव्हती. सोलापूरला राहणारा एक इंग्लिश इंजिनियर, ज्याला मूलबाळ नव्हतं, तो अत्यंत श्रद्धेने स्वामींच्या दर्शनाला आला. स्वामींनी नुसतं त्याच्याकडे पाहिलं आणि आशीर्वाद दिला की वर्षाभरात तुला मूल होईल. आणि आश्चर्य म्हणजे अगदी तसंच घडलं. त्यांची ही सहानुभूती खऱ्या अर्थाने जागतिक आणि अमर्याद होती. बरं, या सगळ्या प्रवासात जेव्हा खरंच कोणीही साथ देत नाही, तेव्हा आपल्याला आधार देणारं अंतिम कवच कोणतं? तर ते आहे तारक मंत्र. आणि इथून पुढे या मंत्राची अफाट ताकद खऱ्या अर्थाने जाणवते. या मंत्राची पहिली ओळ सांगते, निशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे. म्हणजेच हे मना, कोणतीही शंका ठेवू नकोस, कसलीच भीती बाळगू नकोस. स्वामींचं ते प्रचंड बळ कायम आपल्या पाठीशी उभं आहे. जेव्हा जगात कोणीही आधार देत नाही ना, तेव्हा ही दृढ श्रद्धाच एकाकी पडलेल्या मनासाठी सर्वात मोठा औषध ठरते. तर इथला सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्यही शक्य करतील स्वामी. म्हणजे काय? तर या अवधूताचे कोणीही तर्क लावू शकत नाहीत, पण आपण फक्त अंतःकरणातून त्यांची आठवण काढली तरी ते धावून येतात. आयुष्यात कितीही अशक्य वाटणारी संकटे असू द्या, केवळ श्रद्धेने त्यांचं स्मरण केलं की ते अशक्य ते शक्य करण्याची ताकद नक्की देतात. पुढे म्हटलंय, उगाची भीतोसी भय पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. विनाकारण घाबरणं सोडून द्या, त्या भीतीला पळून जाऊ द्या आणि अगदी आपल्या जवळ उभ्या असलेल्या त्या स्वामी शक्तीची जाणीव होऊ द्या. बघा, हे सूत्र आपल्याला एकाकीपणाकडून पूर्ण सक्षमीकरणाकडे कसं घेऊन जातं. एकदा का ही ताकद समजली की कोणताही माणूस स्वतःला कधीच कमजोर किंवा एकटा समजू शकत नाही. हे सगळं बघितल्यावर साहजिकच वाटतं की 1856 मध्ये अक्कलकोटला आलेल्या स्वामींनी एप्रिल 1878 मध्ये महासमाधी घेतली. मग पुढं काय? पण खरं सांगायचं तर त्यांचा प्रवास तिथे संपलाच नाही. डॉक्टर मराठे यांच्यासारख्या अनेक भक्तांना त्यांनी आजही विविध रूपात दर्शन दिले आहे, त्यांच्या अडचणीत मदत केली आहे. त्यांचं भौतिक शरीर नसले तरी भक्तांच्या रक्षणासाठी ते आजही तितक्याच तत्परतेने अस्तित्वात आहेत, हे अनेक पुराव्यांवरून स्पष्ट होतं. आणि म्हणूनच या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय घ्यायचंय? तर त्यांचं ते अमर आणि अंतिम आश्वासन, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बघा, जेव्हा जगातला प्रत्येक रस्ता बंद झाल्यासारखा वाटतो, कोणीच साथ देत नाही असं वाटतं, तेव्हा हा एकच विचार नव्याने उभं राहण्याची प्रचंड ताकद देतो. म्हणूनच शेवटी एक विचार नक्की करा. पुढच्या वेळी जेव्हा एकटेपणा जाणवेल, तेव्हा खचून जाण्याऐवजी आपण आपल्या आतल्या या समर्थ शक्तीला हाक मारू शकतो का? आजच्या या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.